लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 7 एप्रिल 2026 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजना याच्या संदर्भात। आज लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3000 रुपये सोडणार आहेत। कशा पद्धतीने आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे भेटणार त्याच्याविषयी आपण संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनल जर नवीन आलेलं असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की आज आपण घेऊन आलेलो नवीन 15 जिल्ह्यांची यादी। या नवीन 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आज मुख्यमंत्र्यांनी पैसे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे। त्याच्याविषयी आपण डिटेल अपडेट जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैसे कधी येतील या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत होत्या, जिल्ह्यांच्या यादीची वाट बघत होत्या, परंतु आज अखेर तो दिवस उजाडलेला आहे आणि आज लाडक्या बहिणीसाठी जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि याच जिल्ह्यांच्या यादीनुसार आज लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। एकूण 15 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि या 15 जिल्ह्यांमध्ये आज 100% पैसे सोडणारच असा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। चला तर जाणून घेऊया आज महिलांच्या आनंदासाठी नेमकं एकूण रक्कम किती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, कारण की आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, आम्ही लाडकी बहीण योजनेचे आजपासून पैसे वितरणाचा कार्यक्रम सुरुवात करत आहोत आणि असे म्हणता क्षणी त्यांनी 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत। पहिली यादी तर आहे मित्रांनो 15 जिल्ह्यांची, की ज्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे तातडीने पाठविले जाणार आहेत, आणि दुसरी यादी आहे ती म्हणजे बँकांची यादी। 10 बँकांची नवीन यादी त्यांनी जाहीर केलेली आहे। या बँकांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते आता केलं जाणार आहे। चला तर आता जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि कशा पद्धतीने भेटणार। सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। एकूण पात्र लाभार्थी जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत तर अशा प्रत्येक लाडक्या बहिणीला आज पैसे भेटणार आहेत। फक्त तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे असं देखील त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे। आता थेट लाभांतर हस्तांतरण म्हणजे काय, तर DBTचं माध्यम जे आहे ते ॲक्टिवेट करण्यात आलेलं आहे आणि आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपण म्हणू शकतो, लाडकी बहीण योजनेच्या DBTचं बटन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाबलेलं आहे। DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेच्या पैशांची विशेष घोषणा देखील त्या क्षणाला झालेली आहे। नारी शक्तीचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अभिमान असं नवीन घोषणावाक्य त्यांनी सांगितलेलं आहे आणि या घोषणावाक्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये जे ते सोडण्यात येणार आहेत। भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या 3000 येतील की 1500 येतील, तर आज अखेर फायनल निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या या योजनेमध्ये तुमच्या खात्यावर थेट 3000 रुपयांचा निधी वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। 21 ते 65 वर्ष जर तुमचं वय असेल तर आज तुम्हाला या निवडक 15 जिल्ह्यामध्ये थेट पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे, ते सुद्धा कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता। सर्वात प्रथम म्हणजे या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, म्हणजेच मोठे आदेश देण्यात आलेले आहेत। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देखील हे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यांना सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेची ही नवीन लाभार्थी यादी मी तुम्हाला देत आहे आणि याच यादीनुसार पैशांचं वितरण सुद्धा झालंच पाहिजे असं देखील मुख्यमंत्र्यांनी अदिती तटकरे यांना सांगितलेलं आहे, जे की महिला मंत्री ज्या आहेत। तर आता लाडकी बहीण योजना पैसे वितरणाची अंमलबजावणी कधीपासून होत आहे, तर आजपासून लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरणाचा कार्यक्रम होणार आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलेलं आहे आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत थेट 3000 रुपये जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत। आता हे बघू शकता तुम्ही, एकूण 15 जिल्ह्यांची नवीन यादी आलेली आहे। इथे 17 दिसत असेल तर 2 जिल्हे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, तर असे मिळून एकूण 17 जिल्ह्यांची यादी आपण लगेच जाणून घेऊया। त्यातील मेन 15 जिल्हे आहेत मित्रांनो, जे की जिल्ह्यामध्ये आज थेट पैसे वितरण होणार, म्हणजेच काय, तर आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचा कार्यक्रम जो आहे तो राबविला जाणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे खुशखबर तर अशा काही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे, ज्या लाडक्या बहिणीच्या अंतर्गत थेट 4500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत। आणि ते पैसे वितरित केले म्हणजे कशा पद्धतीने केले जाणार, तर हे बघू शकता तुम्ही। पैसे आले नसतील तर काळजी करू नका, कारण की आजपासून 3 महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत। जर तुम्हाला मागील महिन्याचे पैसे भेटले नसतील तर तुम्हाला
फेब्रुवारी असेल, मार्च असेल आणि एप्रिल असेल, या 3 महिन्याची मिळून 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भात त्यांनी याद्या देखील दिलेल्या आहेत. आणि आता या नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये तर जमा होणार आहे. जर मागील 2 महिन्याचे पैसे आले असतील तर म्हणजे एकूण 1,500 रुपये तर भेटणारच तुम्हाला. त्याच्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी आत्ताच मोठा निर्णय म्हणजे मोठी घोषणा केलेली आहे. निर्णय घेऊन ती म्हणजे पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींवर अक्षरशः पैशाचा पाऊसच होणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कारण की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची बातमी ठरणार आहे. कारण की त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पैसे वितरणाचा निर्णय अतिशय तातडीने व झटपट घेतलेला आहे. आणि याच्या अंतर्गतच मुख्यमंत्र्यांनी हे जे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे तर या वेळापत्रकानुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर होणार आहेत. त्यामध्ये शुभेच्छा आणि समृद्धी असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. चला तर आता जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. ज्या की जिल्ह्यांची यादीच्या अगोदर आपण ही माहिती जाणून घेऊया. मुख्यमंत्र्यांनी आत्ताच या क्षणाला चेकवर सही केलेली आहे. आणि चेकवर सही झाली म्हणजे काय तर लाडकी बहीण योजनेसाठी पैसे येण्याचा मार्ग जो आहे तो 100% मोकळा झालेला आहे. एकूण 16,000 कोटी रुपयाच्या चेकवर मुख्यमंत्र्यांनी साईन केलेली आहे. आणि चेकवर सही झालेली आहे म्हणजे काय तर पैसे पाठवण्याची सुरुवात जी आहे ती आजपासून आत्तापासून या क्षणापासून झालेली आहे. आणि सर्वात अगोदर या 15 निवडक जिल्ह्यामध्ये पैशांचं महावितरण जे आहे ते आज होणार आहे. तर बघू शकता मुख्यमंत्र्यांनी स्वतः यादी जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात आज ती यादी फायनल असणार आहे. आताची यादी जी असणार ती अंतिम यादी असणार आहे. कारण की भरपूर यादी येत होत्या परंतु काही फरक पडत नव्हता. तर आज फायनली एक यादी नवीन आलेली आहे. आणि आता याच नवीन यादीच्यानुसार आज बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. आज 100% पैसे सोडणारच असा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर 100% बँकांची यादी देखील त्यांनी त्या ठिकाणी वितरित करण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे. आता बघू शकता तुम्ही 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं जे आहे ते महावाटप जे आहे ते आपण होणार आहे ते जर बघितलेलं आहेच. आता बघूच तुम्हाला ओरिजिनल माहिती सांगतो. दरमहा 1,500 रुपयाचा थेट लाभ जो आहे तो लाडकी बहीण योजनेद्वारे मिळत असतो. आणि त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आत्ता काही क्षणांपूर्वीच DBTचं बटनसुद्धा दाबलेलं आहे. आणि हे बटन दाबलं म्हणजे काय तर पैसे पाठविण्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आज लाडक्या बहिणींना थेट SMS जे आहे ते पडणार आहेत. SMS किती हजाराचे 3,000 रुपये जमा झाले. कोणाला 4,500 रुपये जमा होणार आहेत आणि कोणाला तर 1,500 रुपयेसुद्धा जमा होणार आहेत. कारण की जशा पद्धतीने तुम्हाला मागील महिन्याचे पैसे आले होते त्याच पद्धतीने या महिन्याचे देखील पैसे आज तुम्हाला या ठिकाणी वितरित जे आहे ते केले जाणार आहेत. कारण की याचा लाभ जो आहे तो थेट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये पाठविण्यात येणार आहे. आणि हा लाभ जो आहे तो लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे DBTचं बटन दाबलेलं आहे तर त्या DBTच्या बटनाद्वारे आज हजारो लाखो कोटी महिलांना हे पैशांचं वितरण जे आहे ते आज अतिशय वेगवान पद्धतीने होत आहे. हे तुम्ही बघू शकता. महिला अतिशय आनंदी झालेल्या आहेत कारण त्याच्या मोबाईलमध्ये मेसेज आलेले आहेत पैसे जमा झाल्याचे म्हणून. आता याच्यानंतर बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरणाचे 3 टप्पे आज महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. कारण की भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी आतुरतेने पैशांची वाट बघत होत्या आणि आज तो निर्णय अखेर झालेला आहे. मार्च असेल, एप्रिल असेल, दोन्ही महिन्याचे पैसे आज तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत. आणि ते सुद्धा 3,000 रुपये. कारण की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या आहेत तशा पद्धतीने त्यांनी तर सर्वात अगोदर सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत की या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे तुमचे वितरित झाले पाहिजेत. त्याच्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे असतील त्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. पैशांचं वितरण आजच्या आज झालं पाहिजे असं देखील त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर DBT संघ असेल म्हणजे DBT माध्यम जे असते ज्या माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत असतात त्यांना देखील सांगण्यात आलेलं आहे तुम्ही तातडीने पैशांचं वितरणाचा सोहळा जो आहे तो अतिशय वेगाने पार पाडा. तुम्हाला त्या संदर्भात देखील सूचना मिळालेल्या असतील. तर अशा पद्धतीने बघू शकता. आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार तर त्याच्याविषयी आपण एक थोडक्यात माहिती जाणून घेऊया. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी विचारत होता आमच्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी लाडक्या बहिणी पैसे भेटणार. तर बघू शकता पुणे या ठिकाणी 1,00,000 अधिक महिलांना पैसे भेटणार आहेत. आज सातारा या ठिकाणी देखील भेटणार आहेत. कोल्हापूर असेल, सांगली असेल, मराठवाडा आणि विदर्भ बघितलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, नागपूर देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. चला पुढे आपण बघूयाच जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला यादी आपण देऊयात थेट. तर बघू शकता मित्रांनो
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि त्या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पडणार, तर त्या ठिकाणी देखील त्यांनी माहिती दिलेलीच आहे. तर बघू शकता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड. तर या ठिकाणी आज या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. लातूर असेल, धाराशिव असेल, नाशिक असेल आणि धुळे देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. तर ही आजची यादी आहे मित्रांनो. नंदुरबार असेल, जळगाव असेल त्यामध्ये ते देखील समाविष्ट आहेच. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार तर हे बघू शकता मित्रांनो. उद्या होणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर या ठिकाणी, ठाणे, पालघर आणि त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत. रायगड असेल, रत्नागिरी असेल, त्यामध्ये सिंधुदुर्ग देखील असेल आणि पुणे देखील आहेच त्यामध्ये. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी तर भरपूर दिवसापासून पैसे आले नव्हते. तर त्या कारणास्तव आता सोलापूर या ठिकाणी देखील अतिशय वेगवान पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता बघूया आपण परवा दिवशी कोणत्या विदर्भात साईडलाच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. तर त्यामध्ये समावेश असणार आहे अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल. त्याच्यानंतर असणार आहे यवतमाळ, नागपूर या ठिकाणी तर भरपूर दिवसापासून पैसे भेटले नव्हते, ते देखील पैसे भेटून जाणार आहेत. तिथं असणार आहे वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या ठिकाणी आता पैशांचं वितरण होणार आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावितरण होणार आहे. आता ते कशा पद्धतीने होणार आहे तर ते होणार आहे बँकांच्या यादीनुसार. कारण की जर बँकांची यादी जर असेल तर त्या बँकांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचे ट्रान्सफर केले जाणार आहेत. पहिली यादी असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर असणार आहे बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. तर या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते आज होणार आहे. कारण की या गव्हर्नमेंट शासकीय बँका आहेत आणि शासकीय बँका असतील तर त्यांच्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. याच्यानंतर बघूया दुसऱ्या दिवशी कोणत्या बँकेमध्ये पैसे वितरण होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी असणार आहे प्रमुख खाजगी बँका. त्यामध्ये समावेश असणार आहे HDFC बँक, ICICI प्रुडेंशियल बँक्स, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि त्याच्यानंतर तिसरी यादी आलेली आहे ती म्हणजे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पेमेंट्स बँक, पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकांमध्ये तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते थेट पद्धतीने केलं जाणार आहे. आता बघूया तुम्हाला 17 जिल्ह्यांची यादी तर स्पष्टरित्या दिलेली आहेच, परंतु यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला पैसे भेटले किंवा नाही तर त्याच्याविषयी देखील माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ऑन आहे. कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कारण की आपल्या चॅनलवर आपण दररोज अशा नवनवीन अपडेट घेऊन येतच असतो. धन्यवाद.